1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता? आता प्रश्न पडला असेल तुम्हाला की 1919चा कायदा नेमका काय सांगतोय आणि मग ह्या कायद्यानुसार निवडणुका ज्या घेतल्या तर त्या निवडणुकीमध्ये केंद्रीय कायदेमंडळात सर्वात मोठा पक्ष कुठला असणार आहे? पर्याय इथे दिलेत. उदारमतवादी पक्ष, स्वराज्य पक्ष, काँग्रेस पक्ष का मुस्लिम लीग? आता आपण जनरली अभ्यासताना काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांना जास्त महत्व दिलेलं असतं, त्याच्यावरती आधारित सगळे आपण अभ्यास केलेला असतो आणि आपल्याला मग वाटू लागतं की काँग्रेस मोठा पक्ष होता की काय. आणि त्यावेळेसपासून म्हणजे स्वातंत्र्याच्या खूप पूर्वीपासून ते आतापर्यंत भला मोठा पक्ष होता काँग्रेस. तर याचा आन्सर पण तेच आहे की काय? तर नाही. 1919च्या कायद्यानुसार केंद्रीय स्तरावरती 7 वेळेस इलेक्शन झालेत. 7 वेळेस म्हणजे 1920 पासून त्याची सुरुवात झाली, कारण 1919चा कायदा आहे ना. तर 20ला पहिले इलेक्शन झाले, त्याच्यानंतर 3 वर्षानंतर 1923 मध्ये इलेक्शन झाले, त्यानंतर पुढच्या 3 वर्षानंतर 1926 मध्ये, त्यानंतर 4 वर्षानंतर 1930 मध्ये इलेक्शन झाले, 1934 मध्ये झाले, 1936 मध्ये पुन्हा झाले, 1936 नंतर 10 वर्षासाठी सेमच कायदेमंडळ कार्य करत होतं, म्हणजे पुढचे 10 वर्ष इलेक्शन झाले नव्हते. आणि डायरेक्टली या कायद्यानुसार 1936 नंतर 1946 मध्येच इलेक्शन झाले. तर असे एकूण 7 निवडणुका या 1919च्या कायद्यानुसार घेण्यात आलेल्या आहेत. आणि या 7 निवडणुकांपैकी 2 निवडणुका खूप महत्वाच्या आहेत, 1923 आणि 1926 मधल्या. तर या दोन्ही इलेक्शन्समध्ये सर्वात मोठा जो पक्ष होता केंद्र स्तरावरती किंवा केंद्रीय कायदेमंडळामध्ये, तर तो होता स्वराज्य पक्ष. पर्याय क्रमांक 2. याला आपण स्वराज्य पार्टी म्हणून ओळखतो किंवा स्वराज्य पक्ष. आणि याच्याविषयी आपल्याला एक गोष्ट पक्का माहित असणार आहे की याची स्थापना कुणी केली? तर याची स्थापना केली मोतीलाल नेहरू आणि C.R. दास यांनी. C.R. दास म्हणजेच चित्तरंजन दास. तर ही 2 नावं आपल्याला लहानपणीपासून पाठ आहेत. आपल्या पुस्तकांमध्ये सुद्धा उल्लेख होता की स्वराज्य पार्टीची स्थापना केली या 2 जणांनी मिळून. आणि याचं कारण असं सांगितलं जातं किंवा असं होतं की कायदेमंडळामध्ये जायचं आणि जे कायदा भारतीयांविरोधात वाटतोय त्याला तिथं कायदेमंडळातून विरोध करायचा, कायदा पारित होऊ द्यायचा नाही. म्हणजे कायदा पारित करायची आपल्याला प्रोसेस माहिती आहे ना, की जनरली संसदेमध्ये किंवा कायदेमंडळामध्ये चर्चा केली जाते, त्याच्यावरती मग बहुमत घेतलं जाईल, मत घेतलं जाईल आणि मग कायदा पास करायचं की नाही किंवा त्याच्यात काही तरतुदी करायच्यात की नाही, तर असे निर्णय घेतले जातात. तर त्यावेळेस तसंच काही चालायचं. आणि मग मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांना असं वाटत होतं की जर आपण एखादा पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाला बहुमत मिळालं, ते कायदेमंडळात जर पक्ष गेला, तर तिथं कायदे बनवतानाच आपल्याला एखाद्या कायद्याला विरोध करता येईल. कारण जनरली आपण बघितलेत की आधीचे कायदे हे जरा भारतीयांच्या विरोधात वाटायचे आणि मग तो कायदा पारित झाल्यानंतर भारतीय आंदोलन करायचे. तर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांचा स्वराज्य पार्टी स्थापन करण्यापाठीमागचा उद्देश तो होता की कायदेमंडळात शिरायचं आणि कायदेमंडळामध्ये कायद्यांना विरोध करायचा, जो भारताविरुद्ध किंवा भारतीयांविरुद्ध वाटतो असा. ठीक आहे. तर पक्ष स्थापन का केलाय त्याचा उद्देश तुम्हाला समजला असेल. पक्षासंदर्भात महत्वाच्या फॅक्ट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. जसं की या पक्षाचे जे अध्यक्ष होते म्हणजेच प्रेसिडेंट जे असतात तर ते होते चित्तरंजन दास, C.R. दास. ओके. इथे सुद्धा आपल्याला आयोग क्वेश्चन विचारेल की चित्तरंजन दास हे सचिव होते की अध्यक्ष होते? आपल्याला जनरली मोतीलाल नेहरू वाटू शकतात. मोतीलाल नेहरू म्हणजे आपल्या जवाहरलाल नेहरू यांचे वडील. ठीक आहे. तर मोतीलाल नेहरू हे सचिव होते पक्षाचे. अध्यक्ष जे होते ते म्हणजे चित्तरंजन दास हेच होते. आणि या पक्षाची स्थापना ही 1 जानेवारी 1923 ला झाली. स्वराज्य पार्टी यालाच काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी असं म्हटलं जायचं. ठीक आहे. म्हणजे जर ऑफिशियल नाव जर तुम्ही या स्वराज्य पार्टीचं किंवा स्वराज्य पक्षाचं बघाल तर काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी असे या 1 जानेवारी 1923 ला स्थापन झालेल्या पक्षाचं नाव आहे, ज्याचे अध्यक्ष होते C.R. दास. ओके. आणि या संदर्भात आता याची स्थापना करायची आहे ना, तर त्याच्या संदर्भात 1922च्या डिसेंबर महिन्यामध्ये राष्ट्रीय सभेचं किंवा काँग्रेसचं एक अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी एक ठराव मांडला होता की आपण असा एक स्वराज्य पक्ष स्थापन करू. आणि त्या पक्षाचा मग जसा उद्देश मी तुम्हाला सांगितलं की कायदेमंडळामध्ये जायचंय, कायद्यांना विरोध करायचा आहे आणि ब्रिटिशांना मग चांगले भारताच्या हितासंदर्भातचे कायदे वगैरे बनवायला भाग पाडायचं. तर असा काहीतरी त्यांचा विचार होता. तर आपल्याला आयोग कुठं क्वेश्चन विचारेल ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपल्याला आयोग विचारेल की स्वराज्य पार्टीची स्थापना करायची आहे, तर याचा जो काही ठराव होता हा कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये मांडला?
तर ते अधिवेशन होतं डिसेंबर 1922 मध्ये आणि ठिकाण होतं गया. ओके, तर बोधगया आपण जे म्हणतो ना गया, तर या गया या ठिकाणी झालेल्या अधिवेशनामध्ये त्याचे अध्यक्ष सुद्धा चित्तरंजन दासच होते. तर त्यांनी एक ठराव मांडला होता या पक्षाची स्थापना करण्यापाठीमागचा, पण तो ठराव जो होता तो त्या काळामध्ये संमत झालेला नाहीये. ठीक आहे, तो ठरावाला विरोध झाला आणि तो ठराव तिथून फेटाळून लावला गेला. म्हणजे ज्यावेळेस ते राष्ट्रीय सभेच्या अधिवेशन जे चालू होतं तिथलच्या लोकांनी, त्या सदस्यांनी या ठरावाला विरोध केला, तो ठराव फेटाळला. जवळपास 1748 लोकांनी याला विरोध दर्शवला होता आणि पक्षाच्या बाजूने फक्त 890 मत पडले होते. ठीक आहे, तर हे समीकरण लक्षात ठेवू शकता. आपल्याला थोडंसं जास्त डिफिकल्ट क्वेश्चन आयोगाने विचारला किंवा मुख्य परीक्षेला सुद्धा असे प्रश्न येतात. तर 890 विरुद्ध 1748 अशा मतांनी हा जो ठराव होता हा फेटाळण्यात आला. 890 जणांचं मत होतं की स्वराज्य पक्ष स्थापन करू, 1748 लोकांचं असं मत होतं की हा पक्ष स्थापन करायला नाही पाहिजे. ठीक आहे, तर ही माहिती लक्षात ठेवायची आहे. या पक्षामध्ये इतरही महत्वाचे व्यक्तिमत्व होते, जसं की हकीम अजमल खान, त्याच्यानंतर जे सरदार वल्लभभाई पटेल होते ना, त्यांनी या पक्षाला विरोध दर्शवलाय, हे लक्षात असू द्या तुम्हाला. मी इथं उल्लेख का करतोय, कारण सरदार वल्लभभाई पटेल यांनी जरी स्वराज्य पक्षाला विरोध दर्शवला असला किंवा थोडासा विरोध केला असला, पण तरी सुद्धा त्यांचे मोठे भाऊ जे होते त्यांचं नाव होतं विठ्ठलभाई पटेल. तर मोठे भाऊ हे 1925 मध्ये या पक्षामध्ये होते. स्वराज्यिस्ट असं त्यांना म्हटलं जायचं. आता स्वराज्यिस्ट काय आहे, तर एक टर्म आहे. तर स्वराज्य पक्षाला समर्थन दर्शवणारे किंवा स्वराज्य पक्षाशी संबंधित असलेल्यांना स्वराज्यिस्ट असं म्हटलं जायचं. ठीक आहे, जसं आपण विजयशी संदर्भात विद्यार्थ्यांना विजनरीज म्हणतो ना, तर तसंच काहीतरी. तर स्वराज्यिस्ट असं म्हटलं जायचं. आणि स्वराज्यिस्ट यांना जनरली आपण मराठीमध्ये जर विचार केला तर जे स्वराज्य पक्षाला सपोर्ट करत होते त्यांना फेरवादी असं म्हटलं जायचं, आणि जे स्वराज्य पार्टीमध्ये सामील झालेले नाहीत अशांना नाफेरवादी असं म्हटलं जायचं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवू शकता. आयोग आपल्याला इथं सुद्धा क्वेश्चन विचारेल. तर फेरवादी आणि नाफेरवादी यांची जर यादी तुम्हाला बनवायची असेल तर फेरवादीमध्ये नावं कोणती कोणती असतील, फेरवादी म्हणजेच स्वराज्यिस्ट कोण कोण असतील, तर ऑब्विस आहे CR दास म्हणजे चित्तरंजन दास, त्यानंतर मोतीलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस सुद्धा, त्यानंतर हकीम अजमल खान, हुसेन सुहारवर्दी आणि विठ्ठलभाई पटेल. ठीक आहे, तर ही नावं लक्षात ठेवा. विठ्ठलभाई पटेल तर 1925 मध्ये ना या केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये सभापती सुद्धा बनले होते. ठीक आहे, जसं मी सांगितलं ना 1923 आणि 1926 मधल्या इलेक्शन्स मध्ये स्वराज्य पार्टी सगळ्यात मोठा पक्ष होता. 101 पैकी डायरेक्टली 42 जागा निवडून आले होते स्वराज्य पक्षाचे किंवा स्वराज्य पार्टीकडून. आणि या दरम्यान 1925 मध्ये मग विठ्ठलभाई पटेल यांना सभापती बनवलं होतं. ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवू शकता. विठ्ठलभाई पटेल कोण होते, तर वल्लभभाई पटेल यांचे ते मोठे भाऊ आहेत. आता बऱ्याचशा जणांना कन्फ्युजन होतं की सरदार वल्लभभाई पटेल यांचे वडील आहेत की काय विठ्ठलभाई पटेल, तर नाही. विठ्ठलभाई पटेल आणि सरदार वल्लभभाई पटेल, तर या दोघांचे जे वडील होते, वडिलांचं नाव पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यांचं नाव होतं जहेरीभाई पटेल. ठीक आहे, तर हे नाव माहिती असायला पाहिजे. जवेरभाई पटेल, तर हे यांच्या वडिलांचं नाव आहे. ओके, तर एवढी काही माहिती या पक्षाबद्दलची तुम्हाला असायला पाहिजे. या पक्षावरती ना काँग्रेसने पहिल्यांदा विरोध दर्शवला होता. ते आपल्याला अधिवेशनाच्या मतांवरूनच दिसून येतं ना की अधिवेशनामध्ये विरोध झाला होता 1922च्या गया अधिवेशनामध्ये. पण फायनली 1934 मध्ये काँग्रेसचं आणि या पक्षाचे थोडेसे संबंध चांगले झाले आणि काँग्रेसनी सुद्धा इलेक्शनमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. आता आपण हा प्रश्न जो होता 1919च्या कायद्यानुसार झालेल्या निवडणुकांपासूनच सुरू झालाय. तर निवडणुकांविषयी थोडी माहिती असायला पाहिजे की ह्या ज्या केंद्रीय निवडणुका ज्या झाल्या होत्या तर यांना पहिल्यांदा काँग्रेसनी विरोध दर्शवला होता. पण 1934 मध्ये काँग्रेस पक्षाने सुद्धा निवडणुकीवरचा जो बहिष्कार होता हा पाठीमागे घेतला आणि निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाग घेतलेला आहे. म्हणजेच काय, जो उद्देश स्वराज्य पार्टीचा होता की आपण इलेक्शन्स लढवायचे, जिंकायचंय, बहुमत मिळवायचंय आणि मग कायदे मंडळामध्ये जाऊन ब्रिटिशांच्या कायद्यांना विरोध करायचा आहे, तर ते काहीतरी 1934 नंतर काँग्रेसला पटायला सुरुवात झाली आणि 1934 मध्ये त्यांनी सुद्धा इलेक्शन्समध्ये सहभाग नोंदवला आणि त्याच्यातून मग ते इलेक्शन लढवत सुद्धा होते. ठीक आहे,
तर एवढी काही माहिती आपण 1919च्या कायद्यानुसार किंवा कायद्याच्या इम्प्लिमेंटेशन झालेल्या निवडणुकांबद्दलची आपण माहिती बघितली.